फक्त 15 दिवस रोज 2 वेलची खा आणि बघा चमत्कार. फक्त 2 वेलची रोज खाल्ल्या आणि 15 दिवसात शरीरात होणारे बदल पाहून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. ही छोटीशी हिरवी वेलची फक्त मसाला नाही, तर आयुर्वेदात मानली जाणारी एक नैसर्गिक औषधी शक्ती आहे. पचन सुधारण्यापासून ते श्वास ताजा ठेवण्यापर्यंत आणि शरीरातील अनेक समस्या कमी करण्यापर्यंत वेलची खूप उपयोगी ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेलची खाल्ल्याने पचन कसे सुधारते, गॅस व ऍसिडिटी मध्ये कशी मदत होते, वजन कमी करण्यासाठी काय भूमिका घेते, तोंडाची दुर्गंधी कशी कमी करते आणि रोज किती वेलची खावी. वेलचीचे संपूर्ण फायदे. कार्डामॉम पचन सुधारते. वेलची पचन रसांची निर्मिती वाढवते. अन्न लवकर व सहज पचते. पोटातील जडपणा कमी होतो. अपचनाची समस्या कमी होते. जेवणानंतर हलकेपणा जाणवतो. आतड्यांचे कार्य सुधारते. गॅस कमी करते. पोटातील वायू तयार होणे कमी करते. पोट फुगण्याची समस्या कमी होते. ढेकर येण्याचे प्रमाण घटते. पोटातील ताण कमी होतो. अस्वस्थता दूर होते. पचन शांत राहते. ऍसिडिटी कमी करते. पोटातील आम्लाचे संतुलन राखते. छातीत जळजळ कमी करते. आम्लपित्ताची समस्या कमी होते. पोट शांत ठेवते. जळजळ व दाह कमी होतो. पचन संतुलित राहते. श्वास ताजा ठेवते. नैसर्गिक मुखशुद्धी म्हणून कार्य करते. तोंडातील दुर्गंधी कमी करते. श्वासाला ताजेपणा देते. लाळेतील जंतू कमी करते. दीर्घकाळ ताजेतवानेपणा ठेवते. आत्मविश्वास वाढवते. जंतुनाशक गुणधर्म आहेत. तोंडातील हानिकारक जंतू कमी करते. दात व हिरड्यांचे संरक्षण करते. संक्रमणाला धोका कमी करते. तोंडाची स्वच्छता सुधारते. दात कुजण्याची प्रक्रिया मंदावते. मुख आरोग्य चांगले राहते. वजन कमी होण्यास मदत करते. चयापचय क्रिया वाढवते. चरबी जाळण्यास मदत करते. शरीर हलके वाटते. अति खाण्याची प्रवृत्ती कमी करते. पचन सुधारल्याने वजन नियंत्रणात राहते. ऊर्जा खर्च वाढतो. शरीर शुद्धीकरण करते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. यकृताचे कार्य सुधारते. रक्त शुद्ध ठेवते. त्वचा स्वच्छ दिसते. आतून शरीर स्वच्छ होते. ऊर्जा वाढते. रक्त शुद्धीकरण. रक्तातील अपशिष्ट कमी करते. रक्ताभिसरण सुधारते. त्वचेचा तेज वाढतो. मुरूम कमी होण्यास मदत होते. शरीर स्वच्छ ठेवते. आरोग्य सुधारते. ताण कमी करते. मज्जासंस्था शांत ठेवते. चिंता कमी करते. मन शांत करते. नैराश्य कमी होण्यास मदत करते. मानसिक धैर्य वाढवते. आरामाची भावना देते. मेंदू शांत ठेवते. मानसिक थकवा कमी करते. एकाग्रता वाढवते. विचार स्पष्ट करते. गोंधळ कमी होतो. मेंदू ताजेतवाने राहतो. निर्णय क्षमता सुधारते. हृदयासाठी उपयुक्त आहे. रक्ताभिसरण सुधारते. हृदयावरील ताण कमी करते. हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तप्रवाह संतुलित ठेवते. हृदय मजबूत राहते. जोखीम कमी होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते. रक्तदाब संतुलित ठेवते. हृदयावरील ताण कमी करते. रक्तवाहिन्या सैल ठेवते. रक्तप्रवाह सुधारते. शरीर स्थिर ठेवते. धडधड कमी होऊ शकते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते. इन्सुलिन कार्यास मदत करते. साखरेतील अचानक वाढ कमी करते. ऊर्जा स्थिर ठेवते. वारंवार भूक कमी करते. मधुमेह नियंत्रणात सहाय्य करते. सर्दी खोकल्यात आराम मिळतो. कफ कमी करण्यास मदत करते. घसा साफ ठेवते. श्वसन सुलभ करते. छातीतील कोंडी कमी करते. उबदारपणा देते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. शरीराची दुर्गंधी कमी करते. घामाचा वास कमी करते. शरीर ताजेतवाने ठेवते. नैसर्गिक सुगंध देते. जंतू कमी करते. स्वच्छता वाढवते. आत्मविश्वास वाढवते. दात व हिरड्यांचे आरोग्य सुधारते. हिरड्या मजबूत करते.
दातातील वेदना कमी करते, जंतू कमी करते. तोंड स्वच्छ ठेवते, दात कुजणे कमी करते, दात मजबूत ठेवते. एकाग्रता वाढवते, लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, मानसिक स्पष्टता वाढवते, विचलन कमी करते, मेंदू सक्रिय ठेवते, अभ्यास सुधारतो, कार्यक्षमता वाढते, हार्मोन संतुलनास मदत करते, मनस्थिती स्थिर ठेवते, स्त्रियांमधील तणाव कमी करते, भावनिक बदल कमी होतात, शरीर संतुलित ठेवते, ऊर्जा स्थिर राहते, आरोग्य सुधारते, झोप सुधारते, शरीर शांत करते, ताण कमी करते, गाढ झोप येण्यास मदत करते, अस्वच्छता कमी होते, मन स्थिर होते, आराम मिळतो. दाह कमी करते, शरीरातील सूज कमी करते, सांधेदुखी कमी होऊ शकते, वेदना कमी होतात, उपचार प्रक्रियेला मदत करते, आराम मिळतो, शरीर शांत राहते. त्वचा सुधारते, त्वचा स्वच्छ ठेवते, मुरूम कमी करते, नैसर्गिक तेज वाढवते, विषारी घटक कमी करते, त्वचा निरोगी ठेवते, रंग सुधारतो. श्वसन सुधारते, श्वास घेणे सुलभ करते, दम्याच्या त्रासात मदत करते, कफ कमी करते, फुफ्फुस स्वच्छ ठेवते, श्वसनमार्ग मोकळा ठेवते, ऑक्सिजन सुधारते. कोलेस्टेरॉल कमी करते, कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयाचे संरक्षण करते, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते, रक्तप्रवाह सुधारतो, जोखीम कमी करते, आरोग्य सुधारते. अँटीऑक्सिडंट गुणधर्म, शरीराचे संरक्षण करते, वृद्धत्व कमी करते, पेशींचे नुकसान कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्वचा तरुण ठेवते, शरीर मजबूत करते. मेंदूची स्पष्टता वाढवते, गोंधळ कमी करते, विचार स्पष्ट करते, स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढवते, मानसिक थकवा कमी करते, निर्णय सुधारतात. भूक नियंत्रणास मदत करते, अति खाणे कमी करते, भूक संतुलित ठेवते, वजन नियंत्रणास मदत करते, पचन सुधारते, आरोग्यदायी आहारास मदत करते, शरीर संतुलित ठेवते. शरीर शांत करते, ताण कमी करते, मन स्थिर ठेवते, शरीर रिलॅक्स करते, थकवा कमी करते, आराम देते, नर्वस सिस्टीम शांत ठेवते, जंतू संसर्गापासून संरक्षण करते, जंतू नष्ट करण्यास मदत करते, संक्रमण कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीराचे संरक्षण करते, उपचारास मदत करते, आरोग्य सुधारते. त्वचेचे वृद्धत्व कमी करते, त्वचा तरुण ठेवते, रेषा कमी करते, त्वचा घट्ट ठेवते, तेज वाढवते, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, नैसर्गिक सौंदर्य वाढते, चयापचय संतुलित ठेवते, ऊर्जा स्थिर ठेवते, चरबी जाळण्यास मदत करते, थकवा कमी करते, शरीर सक्रिय ठेवते, पचन सुधारते, एकूण आरोग्य सुधारते. रोज किती वेलची खावी आणि कशी खावी? कार्डामॉम किती प्रमाणात खावी? रोज 1 ते 2 हिरवी वेलची पुरेशी आहे. यापेक्षा जास्त नियमित खाऊ नये. औषधी स्वरूपात नाही तर आहारातील सहाय्यक म्हणून वापरावी. कशी खावी? योग्य पद्धती. सकाळी उपाशीपोटी 1 वेलची चावून खावी. पाणी प्यावे. पचन सुधारण्यास मदत करते. जेवणानंतर 1 वेलची चावून खावी. गॅस आणि ऍसिडिटी कमी होते. तोंडाची दुर्गंधी दूर करते. चहामध्ये टाकून. चहा बनवताना वेलची टाका. पचन व सुगंध दोन्ही फायदे मिळतात. रात्री झोपण्याआधी हलक्या प्रमाणात 1 वेलची चावून खाल्ल्यास शरीर रिलॅक्स होते.
झोप सुधारण्यास मदत होऊ शकते. काळजी कोणी घ्यावी? जास्त प्रमाणात खाऊ नये. उष्णता वाढू शकते. ॲलर्जी असल्यास टाळावे. हा घरगुती सहाय्यक उपाय आहे, औषध नाही. सोपा नियम लक्षात ठेवा. दिवसाला 1 ते 2 वेलची पुरेसे आहे. अजून महत्त्वाचे सांगण्यासारखे मुद्दे, सर्वांसाठी नाही. काही लोकांना वेलची सूट होत नाही. ॲलर्जी किंवा जास्त उष्णता जाणवू शकते. त्यामुळे फर्स्ट स्मॉल अमाउंट ट्राय करावी. गर्भवती महिलांसाठी काळजी. सामान्य अन्नात वापर ठीक आहे, पण औषधी प्रमाणात जास्त सेवन करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आवश्यक प्रमाणात घ्यावी. औषधांचा पर्याय नाही. वेलची हा फक्त होम रेमेडी सपोर्ट आहे. बीपी, शुगर, ॲसिडिटीसाठी मेडिसिन बंद करू नये. फक्त सप्लिमेंट म्हणून वापरावी. परिणाम लगेच नाही दिसत. 1 ते 2 दिवसात चमत्कार होत नाही. नियमित 10 ते 15 दिवस वापर गरजेचा आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. योग्य लाईफस्टाईल सोबतच फायदा होतो. जंक फूड कमी करावे. पाणी पुरेसे पिणे. नियमित चालणे. तेव्हा नैसर्गिक पण प्रभावी. हे केमिकल मेडिसिन नाही. शरीरावर सौम्य पण सतत परिणाम करते. लॉंग टर्म बेनिफिट देते. योग्य वेळ महत्वाची आहे. सकाळी किंवा जेवणानंतर सर्वोत्तम. रात्री जास्त घेतल्यास काही लोकांना उष्णता जाणवू शकते. तर मित्रांनो, ही होती हिरव्या वेलचीची आश्चर्यकारक माहिती. फक्त 1 ते 2 वेलची रोज योग्य पद्धतीने घेतली तर ती तुमच्या पचनापासून ते श्वासाच्या ताजेपणापर्यंत अनेक प्रकारे शरीराला मदत करू शकते. पण लक्षात ठेवा, कोणताही नैसर्गिक उपाय हा नियमितता आणि योग्य जीवनशैली सोबतच प्रभावी ठरतो. जर तुम्हाला असेच घरगुती आणि नैसर्गिक आरोग्य टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.